नोंदणी व मुद्रांक विभागाने ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये सर्वात जास्त वापर केल्या जाणाऱ्या ऑनलाईन लिव्ह अँड लायसन्स प्रणालीबद्दल माहिती घेणार आहे. भाडेकरारनामा म्हणजे काय? भाडेकरारनामा म्हणजे घरमालक आणि भाडेकरू यांच्या परस्पर सहमतीने स्वाक्षरी करून नोंदणी केलेला दस्तऐवज आहे. ऑनलाईन भाडेकरार हा विभागाने निश्चित केलेल्या नमुन्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये न जाता नोंदणी करता येते. भाडेकरारनाम्यामध्ये प्रस्तावित भाडे, अनामत रक्कम, इतर अटी व शर्ती, मालमत्तेचे स्थान, मालमत्तेचे क्षेत्रफळ इत्यादी तपशील यांचा समावेश असतो. सुरुवातीला आपण igr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये लिव्ह अँड लायसन्स ही प्रणाली सुविधा दिलेली आहे, त्यामध्ये जायचं आहे. तर प्रॉपर्टीचं जे ॲट्रिब्यूट आहे, जसे की सर्वे नंबर, CTS नंबर किंवा गट नंबर हे नमूद करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पक्षकारांच्या माहितीमध्ये भाडेकरू आणि घरमालक त्यांच्या प्रकारानुसार वैयक्तिक असतील तर त्यांची माहिती प्रविष्ट करायला लागेल, किंवा भाडेकरू आणि किंवा घरमालक हे जर एखादी कंपनी असेल किंवा कुठली ऑर्गनायझेशन असेल तर त्या प्रकारे त्याची एंटिटी दिलेली आहे. जसे की कंपनी असेल, प्रोप्रायटरशिप असेल, पार्टनरशिप असेल किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, त्याप्रमाणे तो पर्याय निवडून लिहून देणार, लिहून घेणार किंवा भाडेकरू आणि घरमालक यांचा तपशील ते तिथे प्रविष्ट करू शकतात. पक्षकारांची माहिती भरल्यानंतर ओळखदार यांची माहिती प्रविष्ट करायला लागेल. ओळखदारांमध्ये दोन्ही पक्षकारांतर्फे 2 ओळखदार हे कंपल्सरी लागतील, किंवा पक्षकारांवाईज आपण ओळखदारांची माहिती नमूद करत असेल तर प्रत्येक पक्षकारांना 2 ओळखदार हे अनिवार्य आहे. त्यामध्ये त्यांचे नाव, त्यांचा ॲड्रेस, पिनकोड तसेच त्यांचे आधार क्रमांक हे अनिवार्य आहे. आवश्यक जे मुद्रांक शुल्क आहे, नोंदणी फी आणि दस्त हाताळणी शुल्क याचा ई-पेमेंटद्वारे भरणा करावा. यासाठी लागणारे जे मुद्रांक शुल्क आहेत ते कशा पद्धतीने तपासायचे, त्याची विभागाच्या पोर्टलवरती स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर दिलेला आहे. ऑनलाईन लिव्ह अँड लायसन्स या प्रणालीमध्ये त्याचा आपण वापर करून किती महिन्याचा कालावधी आहे, डिपॉझिट, रिफंडेबल डिपॉझिट किंवा नॉन रिफंडेबल डिपॉझिट, तसेच त्याचा मासिक भाडे किती आहे हे नमूद करून आपण मुद्रांक शुल्क परिगणकाद्वारे कॅल्क्युलेट करू शकता. आवश्यक सर्व शुल्क भरून झाल्यानंतर पक्षकारांचे निष्पादन आणि आधार पडताळणी करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये कॅमेराद्वारे पक्षकारांचे फोटो कॅप्चर करणे, थंब स्कॅनरद्वारे अंगठ्याचे ठसे घेणे, तसेच आधार व्हेरिफिकेशन करणे हे अनिवार्य आहे. सर्व माहिती तपासून झाल्यानंतर दस्त हा ऑनलाईन दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणीसाठी सादर केला जाऊ शकतो. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून दस्त नोंदणी झाल्यानंतर वापरकर्त्याच्या लॉग इनमध्ये दस्त डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतो. त्यामध्ये नोंदणीकृत दस्त, सूची क्रमांक 2 आणि पावती याचा समावेश असतो. भाडेकरार नोंदणी करण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री आणि त्याची पूर्वतयारी काय करायला लागते ते आपण पाहूया. यासाठी सर्व पक्षकारांचे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. त्यासोबत संगणकाला इंटरनेटची जोडणी, थंब स्कॅनर, आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी L1 बायोमेट्रिक डिव्हाइस, वेब कॅमेरा, तसेच प्रिंटर आणि दस्त नोंदणीसाठी आवश्यक मुद्रांक शुल्क, नोंदणी फी किंवा दस्त हाताळणी शुल्क जे आहे ते ऑनलाईन ई-चलन मार्फत भरलेले आवश्यक आहे. थंब स्कॅनरमध्ये सिक्युजन Pro 20 आणि मंत्रा MFS 100 हे आपण 2 बायोमेट्रिक डिव्हाइस टेस्ट केलेले आहेत. त्याचा वापर करून पक्षकार हे दस्त निष्पादित करू शकतात. तसेच वेब कॅमेरा वापरून फोटो कॅप्चर करू शकतात. त्याचप्रमाणे आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी मंत्रा MFS 110 हे बायोमेट्रिक डिव्हाइस टेस्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आयरिस स्कॅनरची सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे. तेच मंत्रा MIS 100 वर्जन 2 हे आयरिस स्कॅनर यूज करून पक्षकार आधार व्हेरिफिकेशन करू शकतात. ऑनलाईन भाडेकरार नोंदणीचे नागरिकांना काय काय फायदे होतात ते पाहूया. इंटरनेटची सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणाहून दस्त तयार करता येतो. 24 तास नोंदणीसाठी दस्त केव्हाही सादर करता येतो. ऑनलाईन सुविधा असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही आहे. दस्त नोंदणी करण्यासाठी सर्व पक्षकार एकाच वेळी एकाच ठिकाणी हजर राहण्याची गरज नाही. सध्या आपल्या नोंदणी मुद्रांक विभागाने ऑनलाईन लिव्ह अँड लायसन्स नोंदणी करण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स 1.9 ही सुविधा उर्वरित महाराष्ट्रामध्ये चालू आहे व त्याचप्रमाणे लिव्ह अँड लायसन्स 2.0 ही सुविधा मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये चालू आहे. अशा प्रकारे ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन आपण घर बसल्या किंवा आपण उपलब्ध असलेल्या ठिकाणाहून ऑनलाईन लिव्ह अँड लायसन्स नोंदणीसाठी दस्त सादर करू शकता आणि दस्त नोंदणी करून घेऊ शकता.